नमस्कार मंडळी. लग्न झाल्यानंतर महिलांच्यावर बरेच ठिकाणी घरगुती हिंसाचार होत असतात. त्यासाठी भारत सरकारने 2005 मध्ये एक कायदा पारित करण्यात आला, तो म्हणजे प्रोटेक्शन ऑफ वुमन्स फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स. या कायद्याच्या कलम 3 मध्ये डोमेस्टिक व्हायलन्सची व्यापक प्रमाणात व्याख्या देण्यात आलेली आहे. त्यामध्ये फक्त फिजिकल व्हायलन्सचा फक्त नसून तर त्यामध्ये मेंटल, इमोशनल, इकॉनॉमिकल, व्हर्बल, इमोशनल व्हायलन्स, असे सेक्शुअल व्हायलन्स, असे बरेच प्रकारचे व्हायलन्स यामध्ये डेफिनेशन देण्यात आलेली आहे. या कायद्याअंतर्गत कलम 12 नुसार तुम्ही जवळच्या न्यायालयात एक पिटिशन किंवा कंप्लेंट फाईल करू शकता. ही कंप्लेंट फक्त तुमच्या पतीच्या विरोधातच नसून तर तसेच तुम्ही तुमचे सासू, सासरे, नणंद, दीर किंवा इतर नातेवाईक ज्यांनी तुमच्या घरगुती हिंसाचार केलाय त्यांच्या विरुद्ध करू शकता. तसेच या कायद्याच्या कलम 18 नुसार कोर्ट तुम्हाला प्रोटेक्शन ऑर्डर पास करू शकते. तसेच रेसिडेन्शियल ऑर्डर, सेपरेट रेसिडेन्सी किंवा आहे त्याच घरामध्ये विभक्त राहण्यासाठी सुद्धा ऑर्डर पास करू शकते. तसेच तुम्हाला पोटगीसाठी वेगळी पिटिशन किंवा वेगळी कंप्लेंट फाईल करायची गरज नसून त्याच कायद्याच्या कलम 30 नुसार तुम्हाला कोर्ट पोटगीच्या रकमेसाठी सुद्धा तरतूद करून तुम्हाला तशी ऑर्डर पास करू शकते. धन्यवाद.